हे संगे ही की पुढं अरे तात्या अभ्यास करू दे की मला. काय ग बाई जापानले त्याला आंबट कोळा चिचा कसे खाते ती कुठं असतो दात बी आमटे ती की नाही रे तुमची अहो मावशी उलट त्याला भारी लागते. तुम्ही बी खाऊन बघा. आयुष्यपत चिचुका घेऊन मी आता तुझ्या पोटात झाड उडून येणार. अरे राहुल्या काय बदा कसलं पावडं बोलते अगं एवढी कविता पाठ झाल्या का बघ की माझी. अगं बाळा इंग्रजीत आहे इंग्रजी येते होय मला हा मराठीच असतं तर ती येते जरा जरा ए तिच्या बगरीचं पाठ झालंय संगीला शिकायची लईच आवड आहे वाटतं. आता मोठी होऊन बॅरिस्टरच होते का काय. अगं पोरगी शाळेत लई हुशार आहे मागच्या वर्षाला 2रा नंबर आलाय वर्गात तिचा आणि डॉक्टर व्हायचं म्हणत्या मी बी आपल्याला शिकायला मिळालं नाही त्यासने तर शिकू दे हाय आवड तर हा मला काय बी कष्ट करायला लागू दे माझ्या पोरगीला मी लई शिकवणार हा आपल्यासारखं असं मन मारत आणि दुसऱ्याच्या दारात जाऊन राबत तर बसायला लागणार नाही तिला. तुझं खरं आहे ग वंदे पण आपल्यात पोरी एवढे दिवस ठेवत्यात वय 7वी 8वी झाली की करायचं आपल्या संगीचं लगीन आणि लगीन झालं की तिकडे काय काय करून गोंधळ घालून ना त्या आता पोरी म्हणजे जेवायला घोरच आहे की गो कुठवर लक्ष द्यायचं आपण. हे बी हाय खरं मग माझ्या पोरी काय ग देखण्या पाना त्या हायत का नाही त्याच नाही पोरग बघाय आली की आपली पोरगी पसंत करून तिथल्या तिथं लगीन करून घेऊनच जाते बघा. त्यांचं मला काही टेन्शन नाही. मला आपल्या संगीचीच काळजी वाटते बघ. पोरगी जरा 2 नंबरात मोडत्या तिलाच कसला नवरा मिळेल काय मिळेल याच्या टेन्शन माझं रातभर डोळा लागत नाही बाई. तिच्या सुखातच आपलं सुख आहे की नाही मध्ये. आणि आत्तापासूनच बघायला चालू केलं पाहिजे तेव्हा कुठं लगीन मुली येळत. तू म्हणतेस ती बरोबर आहे खरं आमची परिस्थिती तुला माहितीच आहे की कुठं आता चांगली तशी पोरं भेटते ती तुझ्या ओळखीत पाहुण्यात ते बघ की पोरगं चांगलं असेल तर मग आताच नजरेत ठेव ही मोठी होत तर होईल की हा तूच आता बघ बाई एखादं पोरगं आमच्याकडे काय आता कुठली बघू आम्ही सांग. तू काय टेन्शन घेऊ नकोस वंदे आमच्याकडे मस्त पोरं मिलिटरी भेटत आहे त्यातलंच एखादं बघीन. अगं एखादं दगडच लगीन होते आणि आपल्या पोरगीचं होईना वय. तू हायस म्हणून मला काय टेन्शन नाही बघ. अगं बाई 11:30 वाजले जाती बाई 2 भाकऱ्या थापते लय भुका लागले त्या जेवती जाऊन आता. कुठं आता जाऊन तेवढं भाकऱ्या थापत बसतीस मी करायचीच आहे हितच करू स्वयंपाक आणि हितच जेव म्हण असं म्हणतेस कर बाई कर पटापटावर तवर मी पडते तिथं कंबर लई दुखा लागल्या बाई झालं उठव तेवढं हा. मावशी काय मावशी सांगा मला बी मी बी करते तुमच्यासोबत. काय करू पीठ मळू. अगं नको तू बस जा अभ्यास करत बस नको राहू दे तुम्ही कालवण करा मी पीठ मळते. काय धने लय गुणाचं झालं बाई पोरगी बरं ती परत घे परत कुठं आहे बघ आणि ती घे डबा घे आणि मळायला घे तोवर मी कालवण बघते.